नमस्कार. सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई सासवड शाखेचा नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा व सभासद पालक गुणवंत पाल्य गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजयजी जगताप, अध्यक्ष श्री दत्त शिक्षण संस्था श्यामकांत भिंताडे, उपस्थितांमध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेते नंदकुमार सागर सर, चंद्रकांत बाजीराव पाटील, अध्यक्ष सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटी मुंबई, उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, मानद सचिव किशोर पाटील, सहसचिव सतीश माने, खजिनदार सतीश शिंदे, याचबरोबर संचालक गुलाबराव गवळे, श्रीमती वनिता भोसले, अजित चव्हाण, सचिन नलावडे, तुकाराम बेनके, शकील अन्सारी, जयश्री गव्हाणे, पांडुरंग कपसे, भाऊसाहेब आहेर, जाधव, प्रमोद देशमुख, गोविंद सूळ, पंकज सिंह, वैशाली बेलोसे, याचबरोबर विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पालकवर्ग, गुणवंत विद्यार्थी तसेच सभासद वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रस्तावना सुधाकर जगदाळे यांनी केलं, तर स्वागत व आभार वसंतराव ताकवले यांनी मानले. आपण पाहत आहात सह्याद्री 24/7. आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई शाखा सासवड या सासवड शाखेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन ज्यांच्या हस्ते आत्ताच नुकतंच झालं ते आमचे सर्वांचे सन्माननीय आमदार संजयजी जगताप साहेब, त्याचबरोबर भिंताडे साहेब आणि सर्व संचालक मंडळ आणि सर्व या संस्थेवर विश्वास ठेवलेले सभासद वर्ग या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यामार्फत सासवड शाखेच्या नूतन वास्तूचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. खूप दिवसांची मागणी सासवडवासियांची होती की सासवडमध्ये एक शाखा असावी आणि स्वतःच्या स्वमालकीची एक शाखा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या वास्तूचं उद्घाटन करताना आमदार साहेबांना खरंच अत्यंत आभार मानेन की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी या सासवड शाखेचं उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. खरंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य असलेली शिक्षण क्षेत्रातील ही एकमेव पतसंस्था आहे. शिक्षकांच्या आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक वाहिनी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. अशा या संस्थेत काम करत असताना सर्व संचालक मंडळाला अतिशय आनंद होत आहे की आर्थिक पाठपुरावा करत असतानाच अनेक विविध ह्या कार्यक्रम या संस्थेच्या मार्फत राबवले जातात. अनेक उपक्रम सभासदांच्या हिताचे या ठिकाणी घेतले जातात. फक्त शाखा घेणे किंवा कर्ज घेणे, ठेवी घेणे एवढाच उपक्रम न ठेवता या व्यतिरिक्त आणखीन सभासदांना योग्य योजना या ठिकाणी राबवल्या जात आहेत. त्यामध्ये जीवन सुरक्षा ठेव योजना नुकतीच आमदार साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला. त्याचप्रमाणे मेडिक्लेम योजना गेल्या वर्षी आम्ही चालू केली. त्यामध्ये 7,000 कुटुंबांनी यामध्ये सहभाग घेतला आणि जवळजवळ 21,000 लोकांना त्याचा लाभ झालेला आहे. कॅशलेस योजना आहे, 5 लाखाची आता त्याचा आम्ही हे ठेवलेलं आहे आणि 19,000 रुपये प्रीमियम आहे. वयवर्ष 23 वयवर्ष 70 एकच प्रीमियम आहे. नाहीतर 45 नंतर आपल्याला त्याचा मेडिकल चेकअप करून त्याचा प्रीमियम ठरवला जातो. पण आपल्या संस्थेनं चालू केलेल्या ह्याच्यामध्ये योजनेमध्ये प्रीमियम हा एकच ठेवला गेलेला आहे. कोणत्याही प्रकारचा मेडिकल चेकअप नाही आहे आणि डे 1 पासून या ठिकाणी कव्हरेज दिलं जातं. अशी ही योजना या ठिकाणी राबवल्या जातात. नुकताच आता गुणवंत पाल्यांचा या ठिकाणी गुणगौरव समारंभ संपन्न होत आहे. त्या गुणवंत विद्यार्थी आहेत जे सभासद आमचे आहेत, त्यांचे गुणवान विद्यार्थी आहेत, त्यांना कुठेतरी कीर्तिवंत व्हावं किंवा फुलाची पाकळी संस्थेकडनं दिली जावी या उद्देशाने त्या ठिकाणी बक्षीस समारंभ आयोजन केलं जातं. त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जातात. त्याचप्रमाणे रिटायर झाल्यानंतर शिक्षकांचा 5,000 रुपये मानधन देऊन त्यांचा सत्कार केला जातो. अशा विविध योजनांमार्फत ही संस्था चाललेली आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 28 शाखा आहेत. त्यामधल्या 15 शाखा ह्या स्वमालकीच्या आहेत. लोणावळा यासारख्या ठिकाणी विश्रामधाम आहे की ज्या लोणावळ्यामध्ये 2,500 ते 3,000 हॉटेलमध्ये मोजावे लागतात, त्या ठिकाणी 500 रुपयेमध्ये राहायची सोय सभासदांची केली जाते. त्याच धर्तीवर महाबळेश्वर या ठिकाणी 11 गुंठे जागा या संस्थेने घेतलेली आहे आणि उद्या या ठिकाणी सोलापूर शाखेचं पण नूतन वास्तूचं उद्घाटन त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी दुसरी कोणतीही संस्था नाही. जर तुम्ही ऑनलाईन जर पाहिलं तर पगारदार पतसंस्थांमध्ये 1 नंबरला असलेली सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटी आहे. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे
ही संस्था मोठं होण्याचं कारण सभासदांनी ठेवलेला दृढ विश्वास आणि त्या विश्वासास आम्ही पात्र ठरत आहोत याचं जे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सासवड शाखेचं आज उद्घाटन आहे. आणि त्या उद्घाटनाला आवर्जून या ठिकाणी आमदार साहेब आणि आपले भिंताळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी आम्हाला शुभ आशीर्वाद दिले. त्यामुळे आम्हाला अजूनही ऊर्जा मिळाली आणि पुढील कार्य पण असंच सभासदांच्या हिताचं करण्याचा मनोदय या ठिकाणी संचालक मंडळ मांडत आहे. धन्यवाद. शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करावे ही नम्र विनंती. सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारी मुंबई सेकंडरी बँक 28 शाखा असणारी आणि 15 शाखा ह्या स्वकर्तृत्वावरती स्व इमारतीमध्ये असणारी अशी ही पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व करणारी परंतु मुंबईमध्ये या ठिकाणी बँकेचं उद्घाटन झालेलं असणारे संस्थापक असणारे या ठिकाणी बँक आणि खऱ्या अर्थाने सभासद पाल्य सभासदांचे हित जोपासणारी अशी एकमेव पतसंस्था आहे की ज्यांनी कोविडच्या काळामध्ये भूत सभासदांचं आणि जामीनदारांचं सुद्धा कर्ज माफ करणारी त्याचबरोबर विम्याच्या माध्यमातून आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आजच्या या सभासद गुणगौरव पाल्य कार्यक्रमाचं उद्घाटन करतायत. मी आदरणीय बँकेचे अध्यक्ष श्री पाटील सरांना विनंती करतो. श्री दत्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्यामकांत यांना भिंताळे सर यांना विनंती करतो. आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव सन्माननीय सागर सर, बँकेचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक सुधाकरजी जगदाळे सर यांना मी विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करावं. शिरूर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आणि बँकेचे संचालक तुकारामजी बेनके सर आपलं या ठिकाणी मनपूर्वक. माननीय श्यामकांत भिंताळे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव माननीय नंदकुमार सागर सर, आमचे जिल्ह्याचे प्रतिनिधी ताकवले सर, चिकणे सर, त्याचबरोबर या पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सर, सचिव किशोर पाटील सर आणि उपस्थित सर्व संचालक मंडळी आणि समोर उपस्थित असणारे आमच्या शिक्षक, शिक्षकेतर, मुख्याध्यापक आणि सर्वच संघटनांचे अध्यक्ष, सचिव, प्रतिनिधी. खरं तर हा एक फार चांगला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित झालात. या शाखेला 1100 सभासद आहेत. सासवड, बारामती आणि पुरंदर आपण सगळे इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सर्वांचा आभार मानतो. आपले पाल्य इथं उपस्थित आहेत. अतिशय फेट्यामध्ये अतिशय लोभस किंवा गोंडस दिसत आहेत. खरं तर या संस्थेचे 28 शाखा आहेत. सासवडची एक भव्य दिव्य शाखा की जी 15वी शाखा आहे की ज्याचं स्वमालकीच्या जागेत आज रूपांतर झालेलं आहे. या पतसंस्थेचं अधिकृत भाग भांडवल हे 100 कोटी आहे. त्याचबरोबर संस्थेचं कर्ज वाटप हे 1187 कोटी असून या म्हणजे शिक्षकांनी अतिशय विश्वासाने ठेवलेल्या 943 कोटींच्या ठेवी या पतसंस्थेच्या आहेत. म्हणजे या पतसंस्थेचा व्यवसाय हा सुमारे 2100 कोटींच्या पुढे गेलेला आहे. आणि या संचालक मंडळाचं मानस आहे की येत्या वर्षभरामध्ये हा संमिश्र व्यवसाय हा 3000 कोटींच्या आसपास जाईल. आज खरं तर महिलांचेही मी आभार मानेन, तर महिलांची संख्या आज खूप लक्षणीय दिसते. म्हणजे शिक्षक संघाचे अध्यक्ष, सचिव त्यांचे सर्वच कार्यकारिणी इथे उपस्थित आहेत. आणि म्हणून प्रास्ताविकात फार न गुंतता या पतसंस्था म्हणजे पुरंदरकरांना ही घरचीच पतसंस्था आहे. त्यामधलं फारसं काही सांगणं इथं अभिप्रेत नाही. आपण इथं आलात त्याबद्दल म्हणजे भोर तालुका असेल, पुरंदर तालुका असेल, वेल्हा तालुका असेल, या सर्वांचंच मी सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानतो. आणि खरं तर तुम्ही आमच्या पाठीमागे 100% उभं राहता. असंच 100% आमच्या मागे कायम उभं राहा. तुमच्या मताची किंवा तुमच्या एकाही रुपयाची अडचण या पतसंस्थेतनं होणार नाही अशा प्रकारची ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या सासवड शाखेचा नवीन इमारतीचं उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला आहे. त्याचप्रमाणे पाल्य गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतजी पाटील ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार माननीय संजयजी जगताप साहेब. दुसरे प्रमुख पाहुणे आहेत ते श्री दत्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्यामकांत भिंताळे, संस्थेचे सचिव माननीय या ठिकाणी किशोरजी पाटील, आमचे मित्र सहकारी
पुणे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष आणि या संस्थेचे संचालक माननीय सचिन नलावडे सर, त्याचप्रमाणे सहसचिव असणारे या संस्थेचे माने सर, शिंदे सर, त्याचप्रमाणे सूळ सर, सर्वच डायरेक्टर, बेनके सर, माननीय अन्सारी साहेब, तज्ज्ञ संचालक आमचे मार्गदर्शक गवळी सर, त्याचप्रमाणे बेनके सर, कनसे सर, पारनेरचे आयर सर, सर्वच संचालक मंडळ, या ठिकाणी उपस्थित असणारे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष, आमचे खंदे मार्गदर्शक माननीय चिकणे सर आणि आमचे खजिनदार माननीय मोहनराव ताकवले सर. उत्तम पद्धतीची सेकंडरी पतसंस्था आपण पाहतो. याच्या आधी ताकवले सरांनी सांगितलं की सेकंडरी पतसंस्थेचा इतिहास, कशा पद्धतीने याची स्थापना झाली आणि उत्तम पद्धतीने ह्या संस्था स्थापन होताना आपण अनेक संस्था पाहिल्या. या ज्या सभागृहात आपण उपस्थित आहोत ते स्वर्गीय चंद्रकांत जगताप साहेब यांचं स्मारक म्हणून या ठिकाणी उभं केलं आणि सर्वात जास्त काकांना आवडीचं होतं त्या संस्था स्थापन करणं आणि त्या शिस्तीने पाटील सर चालवणं. सगळ्यात म्हणजे नुसतं स्थापन करून उपयोग नाही, अनेक संस्था आपण पाहिल्या, स्थापन केल्या, त्या मोडकळीसही आल्या, पण काकांचं स्वप्न असायचं. अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी आपण स्मारकात पाहिलं त्यांचं सामाजिक काम, राजकीय वाटचाल, शैक्षणिक विभाग आणि कौटुंबिक विभाग ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर या संस्था उत्तम असाव्यात आणि त्या संस्थेच्या सभागृहामध्ये पाटील सर आपण आज सभागृहामध्ये कार्यक्रम घेतोय. या सर्व गोष्टी करत असताना आमदार साहेब त्यांच्या पावला पाऊल ठेवून संतोष सोपान काका सहकारी बँकेची स्थापना काकांनी केल्यानंतर संजय जगताप साहेबांनी ती संस्था अनेक 22 शाखा, त्यांची अर्थसंस्था अर्थबाईंनी मुंबईमध्ये सुद्धा स्थापन केली, दोन्ही पुरंदर नागरी पतसंस्थेची आणि सोपान काका बँकेची. अतिशय उत्तम पद्धतीच्या शाखा मी अनेक संस्थेची 22वी शाखा आपल्या सासवडमध्ये आज त्या शाखेचा शुभारंभ होतोय. या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या शाखेचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडतोय. ते आमचे सर्वांचेच मार्गदर्शक, शिक्षण संस्था असेल, पतसंस्था असेल किंवा टेल्कोची एम्प्लॉईज युनियन असेल, याच्यासारख्या खडतर प्रवासातून स्वतःचं अस्तित्व ज्यांनी निर्माण केलं ते आदरणीय श्यामकांतांना भिंताडेजी. या ठिकाणी माझ्या अगोदर आपल्या सगळ्यांना ज्यांनी संबोधित केलं ते राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य आदरणीय सागर सर आणि आता मला वाटते महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव. त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचेच आवडते आणि या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय सुधाकरजी जगदाळे सर, या ठिकाणी मंचकावरती उपस्थित असलेले आदरणीय किशोरजी पाटील सर असतील, सचिवजी माने सर असतील सहसचिव, त्याचप्रमाणे सत्यजी शिंदे, गुलाबजी गवळे सर तज्ज्ञ संचालक, त्याचप्रमाणे दिलीपजी पाकळी असतील, कनसे सर असतील, सर्वच संचालक या ठिकाणी आलेले, संस्थेचे सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित, संस्थेचे सर्वच सभासद, आपल्या पुरंदरमधील अनेक शिक्षक, त्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सगळ्यांचेच मार्गदर्शक आदरणीय मेमाने आप्पा असतील, त्याचप्रमाणे ताकवले सर असतील, समोर बसलेले आदरणीय सर्वच, म्हणजे आता सगळ्यांची नावं घ्यायची म्हणलं जगताप सर वगैरे सगळ्यांची तर खूप वेळ जाईल, परंतु मला आपल्या सगळ्यांचंच मार्गदर्शन, खरं म्हणजे सर लहानपणापासून आम्हाला या सगळ्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभलं आहे. मगाशी ताकवले सरांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं त्याप्रमाणे सागर सरांचा संघर्ष असेल किंवा या ठिकाणी उपस्थित असलेले मला वाटते अनेक शिक्षकांचा संघर्ष आम्ही त्या ठिकाणी बघितला. मगाशी सागर सरांनी एक उल्लेख केला की शिक्षकांच्या पगारावरती नेहमी समाज बोलत असतो आणि खरं आहे सर, म्हणजे मी आमदार व्हायच्या अगोदरपासून या गोष्टींवरती बोलतोय. कारण काय होतं की नेहमी आपण त्या गोष्टीवरती बोलतो, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांचं भांडवल आहे ते म्हणजे त्यांचं असणारं ज्ञान, आणि ज्ञान हे
शांत स्वभावातून, आजूबाजूला असणाऱ्या वातावरणातून आणि जशा प्रकारची समृद्धी तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमच्या एकूण वातावरणामध्ये असतील त्या ठिकाणी शांतपणे तो शिकू शकतो. परिवाराला, गावाला, त्या भागाला, त्या प्रदेशाला, तालुक्याला, जिल्ह्याला सगळ्याला दिशा देण्याचं काम हा शेवटी शिक्षक करत असतो. आणि मी नेहमी म्हणतो, म्हणजे सर मला वाटतंय मी एकमेव असेल की त्याचा विरोध आहे ना नेहमी, की कुठल्याही संस्थेमध्ये पहिलं तर शिक्षकांच्या बदल्या नसायची सांगणारा पहिला दिमाग. कारण शिक्षक म्हणजे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट नाही. एखादा शिक्षकाच्या विद्यार्थी ज्यावेळेस त्याच्या हाताखाली येतो त्यावेळेस तो शिक्षक आणि त्या विद्यार्थ्याचं एकमेकांशी मनाने तो जुळला जातो. विद्यार्थी कुठल्या ॲटमॉस्फिअरमध्ये शाळेच्या नंतर असतो, त्याचे पालक कसे आहेत, ह्या सगळा अनुभव सर आम्ही लहानपणी घेतलाय. म्हणजे आजही प्राथमिकचे, माध्यमिकचे, आमचे ज्युनियर कॉलेजपर्यंतचे जे शिक्षक आहेत त्यांच्याबरोबर एक वेगळी अटॅचमेंट प्रत्येक शिक्षकाची आणि त्या पाल्याची त्या ठिकाणी असायची. त्याचं कारण काय होतं तर केवळ आणि केवळ की ती ज्या अटॅचमेंटमुळे सर मुलं शिकू शकली, तुम्ही आम्ही सगळे शिकू शकलो. म्हणजे आमच्या पिढीमध्ये, आपल्या पिढीमध्ये हा फरक त्या ठिकाणी आहे. पण आजकाल काय झालं सर माहिती आहे की राज्यकर्ते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाधिकारी हे हाईट्स आहेत. आता मला वाटतंय फोरममध्ये बोलणारं मी एकमेव असेल, परंतु आज दुर्दैव असं आहे की ट्रान्सफरसाठी आपल्याकडे पैसे घेतले जातात आणि अवघड ठिकाणी बदली करण्यासाठी पैसे घेतले जातात आणि अवघड ठिकाणी बदली करायची नाही म्हणून पण पैसे घेतले जातात आणि नोकरीला लावण्यासाठी पण पैसे घेतले जातात. दुर्दैव हेच आहे की जी टीम शिक्षणाचं, ज्ञानदानाचं, ते सगळ्या गोष्टीचं काम करणार आहे त्या ठिकाणी जर आर्थिक व्यवहार होत असेल, आणि ह्या दुर्दैव आहे. पेन्शनच्या बाबतीतही सर मी जाहीरपणे विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी सांगितलं की आज शासन म्हणून जर मला शाश्वतता नाही, आज आमदार आहे, तुम्ही आमदारांना 50,000 रुपये पेन्शन देता, ती शाश्वतता आहे. माझ्यानंतर जर उद्या काही मला घडलं तर माझ्या मिसेसला ती मिळणार आहे जोपर्यंत त्या आहेत. ह्या प्रकारे एक शाश्वतता दिली जाते, प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी शाश्वतता दिली जाते. मग का नाही ती प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला दिली जाते? आज जर तुम्ही बघितलं शिक्षण विभाग आपण बघतो, इतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेस बघतो, त्याच्यामध्ये कुठे आकृतीबंध कुठं बघायला मिळत नाही. आज शाळेमध्ये मी काल परवा एक बातमी वाचली, आता काय झालंय, आमचं शेवटचं अधिवेशन होतं त्यामुळे आता पुढच्या वेळेस पुरंदरकरांनी सगळ्यांनी संधी दिली तर सर 12 मेनू आता केलेत जेवणाचे, बरोबर ना, मध्यान्ह जेवणाचे. मला असं कुठेतरी वाचायला मिळालं की 12 मेनू त्या ठिकाणी केले गेले. मध्यान्ह जेवण देणं हे काही शिक्षकाचं काम नाहीये ना. आज मला सांगा ना, मध्यान्ह जेवण देणं हे शिक्षकाचं, त्याच्यासाठी शाळेमध्ये शिपाई हवा. ज्या काळामध्ये आपला देश आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हता त्या काळामध्ये सुद्धा राज्यकर्त्यांनी एक सुंदर शाळा कशी असते ना हे दाखवून दिलं. त्या प्रत्येक शाळेमध्ये बँक ऑफिस असायचं, तिथे क्लेरिकल स्टाफ असायचा, त्या ठिकाणी शिपाई असायचा, मुख्याध्यापक असायचे, उपमुख्याध्यापक असायचे, पर्यवेक्षक असायचे. आज जर बघायला गेलं सगळी पदं गायब होत चालली. आणि केवळ आणि केवळ काय झालंय की आजच्या राज्यकर्त्यांना तर मला खरं मत सांगायचं म्हणजे आज शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये खऱ्या अर्थाने हाच अभ्यास केला पाहिजे की अर्धे क्वालिफाईड ह्या सगळ्या गोष्टी करायला. कारण आज कुठल्याही प्रकारे बघितलं जात नाही सर. आणि शिक्षण ही असं गोष्ट नाहीये की आज नाही शिकवली तर उद्या शिकू शकतात. ती त्या काळामध्ये म्हणजे वयाच्या 6व्या वर्षापासून वयाच्या 15व्या वर्षापर्यंत जे काही तुम्ही देताय ते फाउंडेशन. महत्वाचं म्हणजे याच्या मागे पॉलिटिकल कधीच हे नव्हतं. म्हणजे माझं मत आहे की जो कोणी नोकरी करतो, कारण आपण प्रत्येक जण ज्यावेळेस मी एखादं काम करतो तर त्याचा माझा काहीतरी उद्देश असतो. नोकरी करत असताना त्या व्यक्तीलाही वाटतं की बाबा मला पेन्शन हे मिळालं पाहिजे, मला शाश्वत पगार हा मिळाला पाहिजे. आज जर बघायला गेलं तर सर दुर्दैव असं आहे, म्हणजे मंत्रालयामध्ये सुद्धा मला वाटतं की 60% कर्मचारी आहे ना हा कॉन्ट्रॅक्टवर. आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉन्ट्रॅक्टवरती पगार किती निघतो माझ्या सहीनी, त्यातला माझ्यापर्यंत पोहोचतो किती, हा सगळ्यात महत्वाचा अभ्यासाचा विषय. तिथे PF भरला जातो का, ग्रॅच्युइटी दिली जाते का, त्या ठिकाणी मेडिक्लेम दिला जातो का, इतर कायदे तिथे काही नाही. आणि का कॉन्ट्रॅक्च्युअल का, तर म्हणजे मला म्हणायचंय मधल्या काळामध्ये 2023ला मी
शासनाला लिहिलं की तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल पगार जो देताय तो परमनंट लोकांच्या पेक्षा जास्त देताय, एवढा खर्च त्याच्यावरती करताय, आणि का, याचं काही कारण त्या ठिकाणी सांगायला तयार नाही. आणि दुर्दैव असं आहे सर की आज खऱ्या अर्थाने शाश्वत विकास जर करायचा असेल तर त्याला शिक्षणाचं फाउंडेशन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही सातत्याने त्या ठिकाणी म्हणत असतो की शिक्षक हा प्रत्येक भागाच्या विकासाचं केंद्रबिंदू आहे. आज शिक्षकाकडे बघायचा दृष्टिकोन जर आम्हाला आठवतोय, आमच्या काळामध्ये शिक्षक आल्यानंतर आम्ही घराचे 2 दरवाजे आतमध्ये थांबायचे की माझ्या वडिलांशी किंवा माझ्या आईशी काय बोलतो, माझी काही कंप्लेंट, माझी गुणवत्ता कशी काय आहे. आज जर बघायला गेलं सर तर त्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आज माझा शिक्षक त्या ठिकाणी शिकवायला शाळेमध्ये पण येतोय, मतदान नोंदणी करायला आमच्या दरवाज्यावरती पण येतोय, तिथे कोविडच्या काळामध्ये रस्त्यावरती पण उभा राहतोय, मध्येच कुठेतरी कुठला डोस द्यायचा तर त्याच्यासाठी सुद्धा शिक्षक आहे. एखादं आता शपथ घ्यायला लावली लोकशाहीची तर त्या ठिकाणी सुद्धा शिक्षकांनी घ्यायची आहे. हे दुर्दैव तुमचं आमचं मला वाटतंय त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. खऱ्या अर्थाने जो मानसंपन्न आहे, आणि सर खरं म्हणजे ना ह्या सगळ्या गोष्टीत ना मिळायला पाहिजे. कारण मी मगाशी उल्लेख केला आपल्याला बोरवेलला मोठी पुरंदरच्या पैकी. आज माझं स्वतःचं म्हणणं आहे की रिस्पेक्ट करा. शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर शिक्षकांचा, गुरूंचा आदर सत्कार आणि आदर ठेवणं महत्वाचं. आणि तो आदरच सगळ्यात महत्वाचं सर काय झालं माहिती का, राज्यकर्ते ठेवायचं बनलेलं आहे. आणि हे तुमचं आमचं दुर्दैव त्या ठिकाणी आहे. असो आम्ही निश्चितपणे सर प्रयत्न करू की ह्या गोष्टी पुन्हा एकदा पूर्ववत होईल, जी 80च्या 90च्या दशकामध्ये त्या ठिकाणी होतं. एका वेगळ्या उंचीवरती प्रत्येक शिक्षकांना बघितलं जायचं. शिक्षक हा गावामधल्या सरपंचापेक्षाही प्रमुख, म्हणजे एखाद्या घरामध्ये जर काही करायचंय तरी ते शिक्षकाला विचारलं जायचं. सर आजही मी बघतो, म्हणजे सागर सर आहे तिथं, अनेक शिक्षक आहेत. आता कुंडलिकाप्पा मेमाने सर आहेत, मला वाटतं 10 वर्ष झाले सर आपल्याला विचारायचं, बरोबर ना. आजही त्यांचे माजी विद्यार्थी त्यांना विचारायला येतात सर काय करायचं. कारण हे अटॅचमेंट आहे शिक्षकाचं आणि त्या विद्यार्थ्याचं. आणि हे अटॅचमेंट आहे ना कुठलंही सरकार आहे ना तुमच्या आमच्यापासून घेऊ शकत नाही. आता आपले उपाध्यक्ष मला वाटतं त्यांनाच टेन्शन नाही, आता सागर बरोबर ना. हे तर मला एक सांगायचंय, जर शिक्षण मंत्री झालो ना सगळ्यात पहिल्यांदा ना जो आदर आहे ना शिक्षकांना, तो माझं मत आहे की सगळ्यात पहिल्यांदा जर काय असेल तर तो आदर शिक्षकांना देण्याचं काम आपल्याला करायचं. सगळ्या गोष्टी आपोआप येणार आणि खरोखर गरजेचं आहे. आणि पेन्शन केवळ शिक्षकांना नाहीये, सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला पेन्शन त्या ठिकाणी हवंय. प्रायव्हेट कंपनीमध्ये जसं असतं तसं सरकारी नोकरीमध्ये पण शाश्वतता हवी. कारण शाश्वतता जर नसली तर का त्यांनी नोकरी, तुम्ही जर बदलांच्यासाठी पैसे मागायला लागलं तर आपण बोलतोय की कर्मचारी भ्रष्टाचारी झालाय. म्हणजे आज मी शासकीय अधिकारी म्हणतो, शासकीय अधिकारी भ्रष्टाचारी नाही, राज्यकर्ता तसं आहे ना, म्हणून भ्रष्टाचार खाली पर्यंत. आणि हे दुर्दैव आहे. म्हणजे आज आम्ही डोळे मी बोलू इच्छित नाही, परंतु एक खरोखर मला खूप आनंद आहे. आज आपण माझे वडील कैलासवासी तेंडुलकर या ऑडिटोरियम मध्ये आहोत. मला पाटील सरांना एकच सांगायचं, माझे वडील असतील तर त्यांना सगळ्यात जास्त आनंद झाला. कारण सहकार, संस्था आणि ऑर्गनायझेशन त्यांचं आयुष्य सगळं आहे ना संस्थात्मक जाण्यामध्ये गेलं. आणि आपण जी योजना म्हणजे सर मला वाटतंय काय म्हणतात योजना, जीवन सुरक्षा योजना 2016 पासून जीवन सुरक्षा योजना आपण सुरू केली. खरं म्हणजे मला ही माहिती सरांची निवड झाल्यानंतर आपण सगळे भेटलो त्यावेळेस कोविडच्या काळामध्ये मिळाली. आणि ती मिळाल्यानंतर मला वाटतं जो भेटेल ना तर, म्हणजे आपण असाल किंवा आपण नसाल सुद्धा, जो भेटेल ना त्याला मी तेच गोष्ट सांगतो. म्हणजे ते अनास्कर साहेब असतील किंवा आमचे पुणे जिल्हा बँक असतील तिथे मोहिते साहेब असतील ऍडव्होकेट, किंवा जे जे भेटतील म्हणजे ठाकूर साहेब पण नाशिकचे विश्वास ठाकूर, त्या प्रत्येकाला मी सांगितलं की अशी संस्था देशामध्ये एकमेव बघितली की जी संस्था सगळ्यात पहिल्याबद्दल सांगायचं म्हणजे सूर्याला दिवा दाखवल्यासारखं होईल. एवढी मोठी संस्था झाली आहे आणि ही मोठी करण्यामागचं सर्वात मोठं श्रेय तुम्ही सर्वजण. त्यांना कोणती व्यक्ती मोठी होत असताना तिला एकट्याचं पाठबळ नसतं, तर तुम्हाला सर्वांचं पाठबळ लागल्यामुळे संस्था आज 2000 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. तर महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण क्षेत्रातील
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जर पाहिली तर 1 नंबरला असलेली संस्था आहे म्हणजे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटी ओळखली जाते. खास अभिमानानं छाती उंचवावी अशी या संस्थेची आता इतिहास झालेला आहे आणि अभिमान वाटतो की लोक सेकंडरीकडे अभ्यास करायला येतात. संस्था कशी चाललेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही गुणवंत आहात आणि तुम्ही कीर्तिवंत व्हावं म्हणून संस्थेनं हा पाल्य मेळावा आयोजित केला आहे की तुम्हाला सभासदांच्या पाल्यांना आयुष्यामध्ये संस्थेकडून काहीतरी भेटवस्तू किंवा शाबासकीची स्थाप मिळावी या दृष्टिकोनातून हा पाल्य मेळावा या ठिकाणी आयोजित केला आहे. आज आपण या सहकार रत्न चंदूकाका जगताप यांच्या हॉलमध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा खरंच अभिमान वाटतो की ज्यांनी एका वर्षामध्ये 383 शाखांना निर्मिती केली त्यांच्या हॉलमध्ये आपण हा सेकंडरीचा कार्यक्रम होतोय. म्हणजेच आमचं स्वप्न जे 35 शाखांचं आहे ते निश्चितच पूर्ण होईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शाखा असावी असा संचालक मंडळाचा मनोदय आहे. सहकारामध्ये काम करत असताना सहकार हा अतिशय चांगला विभाग आहे पण त्याला काही लोकांनी त्याला काळा ढकलण्याचा प्रयत्न केलेला, काही चुकीची निर्णय घेऊन त्या ठिकाणी केलेला. सहकारी संस्था अनेक आहेत आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तर दूध डेअरीपासून सोसायटी असो किंवा वेगवेगळ्या सहकारी संस्था असो या सहकारी तत्वावर चालू केलेल्या होत्या. पण कालांतराने संचालक मंडळाच्या अपेक्षा वाढतात आणि त्या अपेक्षा वाढल्या की ती संस्था डबघायला जायला सुरुवात होते. अशा पद्धतीने सहकारी संस्था कुठेतरी डबघायला जात असताना आपली सेकंडरीने नवीन उभारी घेतलेली. विद्यार्थी मित्रांनो आणि सभासद बंधूंनो, सेकंडरीच्या मार्फत चाललेल्या विविध योजना आपल्याला सर्वांनी सांगितलेल्या त्यांचा परत मी उल्हास करणार नाही. त्यांना जीवन सुरक्षा असो, मेडिक्लेम असो, पण त्यामध्ये आवर्जून तुम्हाला सांगेन की या संस्थेच्या मार्फत ठेवी व्यवहार न करता याच्या माध्यमातून अनेक काही सहकारी तत्वावर चालू करता येईल का हा उद्देश या संचालक मंडळाचा आहे. त्यामुळे जीवन सुरक्षा ठेव योजना असो, मेडिक्लेम योजना असो किंवा नुकतीच आपण गेल्या वर्षी चालू केलेला पर्यटन विभाग असो. मे महिन्यामध्ये आम्ही 125 कुटुंबांना, सभासदांच्या कुटुंबांना काश्मीर या ठिकाणी घेऊन फिरायला गेलो. 125 लोकांचे 10 रात्री आणि 11 दिवसाचा राहण्याचा खर्च होता साहेब 34,500. संपूर्ण एसी गाडीचं ट्रॅव्हलिंग होतं. तेजस राजधानी एक्सप्रेसने गेलो आणि आमच्यातलाच एक सभासद 2 वर्षापूर्वी गेलेला होता केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सने. त्याला प्रत्येकी 1,10,000 आलेले खर्च आणि आपण तोच खर्च 34,500 मध्ये केला. म्हणजे सहकारात ही ताकद आहे. एकत्र आल्यानंतर आपण मुलांना शिकवतो की 1 काठी मोडते, 2 काठ्या मोडतात, 10 काठ्या एकत्र आल्या तर त्याची मुळी बनते आणि ती मोडण्यासाठी ताकद जास्त लागते. त्यामुळे आपण एकत्र राहणं गरजेचं आहे. या ठिकाणी विविध संघटनांचे पदाधिकारी आहेत. खरं तर त्यांना मी सांगेन सर्वजण तुम्ही सासवडचं खरं आदर्श घेण्यासारखा. या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनात जरी तुम्ही काम करत असला तरी शिक्षकाचा प्रश्न असेल, शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा प्रश्न असेल तर तुम्ही एकत्र एक दिलाने एकत्र येता आणि ज्या संघटनेने काही कार्यक्रम राबवला असेल त्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहता. हे खरंच संपूर्ण महाराष्ट्रभर दाखवून देणं गरजेचं आहे. कारण का आज आपण पाहतोय सरकारमध्ये शिक्षणाविषयी नकारता भूमिका झालेली आहे. आज सर साहेब सांगायचं म्हटलं तर एक इंजिनियर बिघडला तर एखादी बिल्डिंग कोसळू शकते, एखादा डॉक्टर बिघडला तर एखाद्या पेशंटचं नुकसान होऊ शकतं, पण एखादा शिक्षक बिघडला तर पूर्ण बिल्डिंग खराब होऊ शकते. हे कुठेतरी सरकारनं जाणून घेतलं पाहिजे. कारण का मी आफ्रिका खंडामध्ये एक स्लोगन ऐकलेला होता की एखाद्या देशाला निस्ते नाबूद करायचं असेल तर फक्त अणुबॉम्ब टाकून नाहीये तर त्याची शिक्षण प्रणाली बदलली की देश निस्ते नाबूद होऊ शकतो. कारण का शिक्षण प्रणालीमुळे होणारे विद्वान किंवा जे काही मोठे सायंटिस्ट होणार आहेत ते होऊ शकत नाही आणि एक पिढी पूर्ण बर्बाद होऊ शकते. त्यामुळे शिक्षण प्रणाली बदलली पाहिजे. आपल्या जे काही शिक्षण मंत्री होत आहेत त्या शिक्षण मंत्र्यांना अगोदर ते विभागच नको असतो, अनिच्छेने झालेले मंत्री असतात आणि त्यामुळे त्या शिक्षण विभागाकडे बघताना विचार करतो साहेब पहिल्यांदा गुरु आणि शिष्य परंपरा होती. गुरु म्हणजे गुण रुजवणारा आणि शिष्य म्हणजे शिक्षा ग्रहण करणारा अशी परंपरा होती. अलीकडे आपल्याकडे शिक्षक विद्यार्थी झालेले. विद्यार्थी म्हणजे विद्येला अर्थार्जनाने पाहणारा,
मी हे शिक्षण घेतल्यानंतर मला किती रुपये मिळतील, हे मी ती शिक्षण घेतली, ती साडी घेतली तर मला किती रुपये मिळतील, पण माझ्या ज्ञानात किती भर पडेल याकडे कोणीही लक्ष देत नाही. आज पाहतोय मुख्याध्यापक असेल तर त्याला 2 गोळ्या कायमच्या खिशात ठेवायला लागतात, एक डायबिटीज आणि एक ब्लड प्रेशर. कारण का दररोज सरकारचा सकाळी GR येतो, संध्याकाळी कॅन्सल होतो, दुसऱ्या दिवशी दुसरा येतो. अन्न शिजवण्यापासून शौचालय मोजण्यापर्यंत शिक्षकाला काम करावं लागतं. म्हणजे अशी पद्धत आपल्या यामध्ये चाललेली आहे. आणि यामध्ये बदल करायचा असेल तर या विद्यार्थ्यांना कुठेतरी आपण कीर्तिवंत बनवलं पाहिजे. या उद्देशाने सेकंडरीने यामध्ये पाल्यमेळावा आयोजित केलेला. पूर्वी हा पाल्यमेळावा मुंबई यासारख्या ठिकाणी होत होता. साधारणतः 1000 ते की समाजामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रति प्रेम असणारं एकमेव स्थान आहे ते म्हणजे शिक्षक. कोणत्याही कुठेही भेटला तुम्ही तर एकाच व्यक्तीच्या पुढे नतमस्तक प्रत्येक विद्यार्थी होत असतो, तो म्हणजे शिक्षक. कारण कितीही मोठा कलेक्टर असला, परवा मी व्हायरल पाहिलेली व्हिडिओ होता आणि आपल्या व्हॉट्सअपवर पाहिलेला होता. रिटायर झालेल्या शिक्षिकेला काही कलेक्टर IAS ऑफिसर भेटायला जातात आणि एक छडी घेऊन जातात आणि छडीनं मारा म्हणून सांगतात. कारण का आम्हाला त्या काळचे दिवस आठवत आहे. छडी लागे चमचम विद्येही घमघम या दृष्टीने चाललेलं शिक्षण आज कुठेतरी नुसता शब्द जरी नालायक उच्चारला तरी त्या शिक्षकावर काय केली जाते, केस केली जाते. पूर्वी आपण शिकत असताना वडील आई वडील जाऊन शिक्षकाला सांगायचे त्याला बदडा, मारायचे तेवढे मारा. पण आता मारणं एक तरी मारली तरी शिक्षकाला कुठेतरी तुरुंगात जावं लागत आहे. या कुठेतरी बदलत्या काळामध्ये बदललेल्या ज्या काही संकल्पना आहेत यातून शिक्षणाचा कुठेतरी ऱ्हास होत चाललेला आहे. एवढंच मला सांगायचं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संदेश द्यायचा म्हटलं तर या निमित्ताने आधुनिक काळामध्ये आमचे शिक्षक जे आहेत ते अनेक गोष्टींनी बरडावलेले आहेत. त्यांची आमच्या शिक्षकांची 3च स्वप्न आहेत. एक स्वतःचं घर असावं, स्वमालकीचं असावं, छोटंसं का असेल ना पण ते माझं असावं. दुसरा आहे माझा पाल्य जो आहे तो उच्च शिक्षित व्हावा. आणि तिसरं स्वप्न आहे माझ्यावर कुणातरी बालन ठेवू नये. आज आमच्या दारामध्ये पोलीस जरी उभारला तरी निम्मा घामाने आमचा शिक्षक दिलं नाही. या 3 स्वप्नांवर आमचा शिक्षक जगत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्या आई वडिलांची समाजामध्ये कुठेही मान खाली होणार नाही या दृष्टिकोनातून कार्य करा. कारण का आज समाजामध्ये अनेक प्रलोभनं आहेत. त्या प्रलोभनांना किती बळी पडायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. आज तुम्ही मोठे झालेला आज पाहत असाल कुटुंबामध्ये चांगलं साधन आलेलं आहे मोबाईल. यामुळे आपल्यामध्ये एवढा मोबाईलचा प्रभाव झालेला आहे की 10 मिनिटं जरी वाजला नाही तरी आपलं लक्ष जातं का चार्जिंग संपलंय का बंद झाला माझ्याकडून का काय झालं. घरामध्ये 4 व्यक्ती राहतात पण 4ही व्यक्ती 4 कोपऱ्यामध्ये बसतायत आणि मोबाईलवर चॅटिंग करतात. आज पालकाला सांगताना पण चॅटिंग करून सांगितलं जाते मला आज वही पाहिजे, मला आज पेन पाहिजे. कारण का त्यांना स्वतः बोलायला वेळ नाही. घरामध्ये पहिल्यांदा आपण जेवताना वादविवाद करत होतो, संवाद साधत होतो, एकत्र जेवत होतो. ही पण पद्धत बंद चाललेली आहे. म्हणजे आजकाल आपलं ओठावरलं बोलणं कधी बोटावर गेलं हेच आपल्याला कळलेलं नाही. आपण आज बोटाने नाचायला लागलेलं आहे, नुसतं बोटावर फिरतोय. आज लहान मुलं आम्ही मुंबईमध्ये बघतोय झोपल्यानंतर पण बोटं अशी करत असतात. म्हणजे एवढी सवय लागलेली आहे. आणि त्या सवयीपासून मोबाईल जेवढा चांगला आहे कारण का त्याच्यामध्ये पण अनेक ॲप आहेत. तुम्हाला कोणत्या ग्रंथालयात जायची गरज नाही. सर्व पुस्तकं तुम्हाला नेटद्वारे त्या मोबाईलवर पाहायला मिळतात. ती कुठेतरी पहा. पण आपल्या मोबाईलमध्ये गेमवर जास्त भर दिला गेलेला आहे. त्यामुळे शारीरिक त्याचा विकास खुंटलेला आहे आणि शारीरिक विकास खुंटल्यामुळे बौद्धिक विकास पण त्याचा साधला जात नाही. याकडे कुठेतरी आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला जास्त वेळ न घेता आपला या ठिकाणी सत्कार होणार आहे. निश्चितच भविष्यामध्ये आज जसे रुबाबदार फेट्यामध्ये तुम्ही दिसत आहात, निश्चितच पुढील काळामध्ये आपणही कुठेतरी अधिकारी बनून आमच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्टेजवर आम्ही पाहावं एवढीच आमची माफक संचालक मंडळाची इच्छा आहे. आणि आपल्याला या ठिकाणी पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.
शाखेचे उद्घाटनासाठी पुरंदर हवेलीचे आमदार सन्माननीय संजय जगताप सर, सन्माननीय श्यामकांत बिंधाडे यांना आणि समितीचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत पाटील